मी वीरेंद्र केळकर, प्रभारी अधीक्षक अभियंता लष्कर पाणी. आज आम्ही इथे सगळे आलो होतो. नागरिकांच्या मागणीनुसार ही जोरातली टाकीची इथं ही टाकी चालू करण्याबाबत नागरिकांचा, सगळ्या माननीय सभासदांचा खूप आग्रह गेल्या कित्येक वर्षापासून आहे. तर आता हे अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे. आमचा प्रयत्न राहील की 15 मेपर्यंत या टाक्यांची कामं पूर्ण आहेत. त्याची जी काही जलवाहिन्यांची कामं राहिली 15 मेपर्यंत पूर्ण करून त्याची ट्रायल घ्यायला आम्ही सुरुवात करू साधारण 15 मेपर्यंत. आणि मग जसजशा त्या डिस्ट्रीब्युशनमध्ये अडचणी येतील त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करून नागरिकांच्या सोसायट्यांपर्यंत कसा हा पाणी पुरवठा सुरळीत होईल याचे आम्ही 100% प्रयत्न करू. अडचण काय? अडचण कुठे आहे? अडचण आत्ता जी काही ट्रान्समिशन लाईनचं एक 100 मीटरचं काम कात्रज कोंढवा रोडला चाललेले ते आपण जॅक अँड पुश पद्धतीने करत आहोत. लोकांच्या घराखालनं ती लाईन टाकतोय, त्यामुळे थोडीशी ते त्याला अडचण आली होती, त्याच्यामध्ये विलंब झालेला आहे. हे पाणी आता जेव्हा वडगाववरनं इथपर्यंत येणार आहे त्याच्यामध्ये ट्रायललाच थोडा वेळ लागू शकतो. एवढी लाईन सगळी भरून ती वॉश करून टाक्यांपर्यंत पाणी पोचवायचं. टाक्या सगळ्या साफ असल्या पाहिजेत, त्यांची साफसफाई आणि पुढं डिस्ट्रीब्युशनच्या लाईन साफ करून त्यातनं ते घाण पाणी सगळं पूर्वीचं बाहेर काढायचं आणि त्याचं टेस्टिंग करायचं. ही सगळी कामं एक 15 सर, पण काही उंदरीचे जे काही इकडचे भाग आहेत म्हणजे कोरिंथन क्लब किंवा कंट्री क्लबच्या साईडचे तिकडे लाईनच नाही आहेत. मग त्यांना कसं, कारण की तिथे तर ऑलमोस्ट 100% आम्ही पूर्ण केलेलं आहे. आता तिथं पण आपली चर्चा झाली की त्याच्या जवळपास जेवढ्या भागाला आपण देऊ शकतो. आता पहिल्यांदी प्रायोरिटी आपण इथल्या भागाला देतोय, कारण ज्या काही लाईन टाकलेल्या आहेत त्या पूर्ण कार्यान्वित करून जर आपल्याला असं वाटलं की अजून पुढे थोडंसं भाग आपण एक्सटेंड करू शकतो, जवळपासच्या लोकांना पाणी देऊ शकतो, तर तो प्रयत्न आपण करू. आता लगेच या क्षणाला ते सांगता नाही येणार. एकदा चाक्या चालू होऊ देत, त्याच्यानंतर हा सगळा अंदाज आपल्याला येईल. बरं, आत्ताचं जे पाण्याचं जे आता टँकर्सनी जे काही हे केलेलं आहे स्ट्राईकच्या संदर्भामध्ये, तर त्यांचा काही तोडगा निघालाय त्याच्यावरून काही त्याच्यात आपण हे करतो? कारण की त्यांची खरं मिटिंग अरेंज केलेली आहे. त्याची वेळ अजून नक्की नाही आहे. आता इथनं आम्ही टँकर पॉईंटवरच जाऊन जो टँकर तरी लोकांना सुरळीत राहील टँकरने पाणी पुरवठा याची दक्षता आहे. आता इथनं आम्ही तिकडे जाणार आहे. आमचे लोक पण तिथं थांबले. ओके, अशी काही व्यवस्था करता येईल का की जर त्यांनी तर त्यांच्या त्या डिमांडवर ते फॉर्म राहिले तर PMCकडनं काही सोसायटीजला आपण जिथे पाणीच नाही आहे म्हणजे पोचू शकत नाही पाणी अशांना PMCचे पण स्वतःचे टँकर्स आहेत. आता नेमका अनफॉर्च्युनेटली असं आहे की उद्या क्लोजरच आहे, उद्या पाणीच बंद. त्यामुळे आता आज जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे आम्ही करतो. तोपर्यंत या 2 दिवसात काहीतरी मार्ग निघेल अशी एक आशा आहे. बघूया. ठीक आहे, ठीक आहे. कितना बच्चा पढ़ेगा ये लोग? 8 साल से बोलते पानी चालू करेगा, पानी चालू करेगा, पानी चालू करेगा. अरे भैया, अभी 2 बच्चे, आप उसकी कंडीशन देखा क्या? कैसे मरे? पानी के टैंकर से मरे. और कैसे चलाते हो लोग? इसी के अगेंस्ट में किया हुआ है. अरे ये तो बोल के एक तो चूतिया बनाया बिल्डर ने. अभी हर इलेक्शन में एक आदमी माँ का बाप का कसम खाके जाते हैं. अब इस 3 में चालू करेंगे, अभी चालू करेंगे. बिल्डर को पकड़ो. अब उधर रास्ता है, क्या प्रॉब्लम है? उधर 50 एक्सीडेंट हो गया है, 30 आदमी का फ्रैक्चर हो गया है, 3 आदमी मर गए. अपना रह का जो घेट है ना बैठ 50-60 एक्सीडेंट हो गया. कल भी रात को एक्सीडेंट हो गया, कार ने ठोका है उधर दीवार को. डेली होता है, डेली. और कितना फ्रैक्चर हुआ है कि 3 आदमी मर गए. सर ये इश्यू अलग है. ये